आजची घटना आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांत निसर्गरम्य घावनळे वायगणवाडी गावातील त्या 17 वर्षीय निरागस मुलीची, जिचं नाव दीक्षा बागवे, वय 17। दीक्षा दिसायला साधी पण अभ्यासात हुशार, घरच्यांची लाडकी मुलगी, कॉलेजमध्ये जाणारी, स्वप्न बघणारी, आयुष्याचं वेगळंच रंगमंच तयार करणारी। पण 2 ऑगस्ट 2025च्या सकाळी तिनं घरच्यांना सांगितलं, मी कॉलेजला जाते, आणि ती कायमचीच निघून गेली। दिवस गेले, आठवडे गेले, पण दीक्षा काही घरी परतली नाही। घरच्यांचा जीव टांगणीला लागला। गावभर शोधाशोध झाली, पोलीस तक्रार नोंदवली गेली। सुरुवातीला सर्वांनाच वाटलं कदाचित ती कुठे मैत्रिणीकडे गेली असेल, परत येईल। पण वेळ जसा जसा गेला, संशयाचं सावट गडद होत गेलं। दरम्यान चौकशीत पोलिसांना एक नाव सतत ऐकू येऊ लागलं, कुणाल कृष्णा कुंभार, वयाने थोडासा मोठा, ITI मध्ये शिकणारा तरुण। दीक्षाशी त्याची ओळख गेल्या वर्षभरात झाली होती। एक मित्र म्हणून तो तिच्यासोबत बोलायचा, छोटी मोठी तिची मदत करायचा, आणि दीक्षालाही हा खूप चांगला मुलगा आहे असेच त्याच्या वागणुकीवरून वाटले। त्यामुळे तिनेही त्याच्यासोबत मैत्री केली। पण कुणालचं एकतर्फी आकर्षण होतं दीक्षाकडे। तो हळूहळू तिच्यावर प्रेम करायला लागला, पण दीक्षाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नव्हतं। ती फक्त त्याला आपला मित्र म्हणून पाहत होती। मैत्री घट्ट झाल्यानंतर कुणालनं तिला प्रपोज केले, पण आपण फक्त तुला मित्र मानतो, तिने त्याला स्पष्ट उत्तर दिले। रिलेशनशिपमध्ये यायला तिनं त्याला नकार दिला होता, आणि हाच नकार कुणालला टोचू लागला होता। त्यातली त्यात दीक्षा कुणासोबत बोलताना दिसली की त्याच मुलामुळे हिनं आपल्याला नकार दिला असावं, आपला प्रपोजल ऍक्सेप्ट केलं नसावं। आपण तिच्यासाठी किती काही केलं, पण तरीही तिनं आपल्याला नकार दिला, हा राग कुणालच्या मनात होता, आणि म्हणूनच कुणालने डोक्यात वेगळाच प्लॅन शिजवला। इकडे तपास वाढताच पोलिसांनी कुणालला रडारवर घेतलं। सुरुवातीला तो अगदी हुशारीनं उत्तरं देत होता, मला काहीच माहिती नाही, दीक्षाशी माझा काहीही संबंध नाही, आमच्यात फक्त मैत्रीच होती, असंच तो म्हणत होता। पण चौकशी तीव्र होत गेली तसं त्याचा आवाजही बदलू लागला। शेवटी पोलिसांसमोर कुणालचं काळं सत्य उघड झालं। त्यानं कबूल केलं, त्या दिवशी तो दीक्षाला भेटला होता। मोटरसायकलवरून तिला घेऊन गेला, गावाच्या मुख्य रस्त्यापासून थोडंसं दूर एका निर्जन जंगलाच्या रस्त्यावर। तिथे त्यानं त्याच गोष्टीवर तिच्यासोबत संभाषण सुरू केलं, पण दीक्षाने विरोध केला। ती नाही नको इतकंच बोलत राहिली, आणि मग काय, रागाच्या भरात त्यानं तिचा गळा दाबला नायलनच्या दोरीनं। काही क्षणातच दीक्षा निष्प्राण झाली। त्याने त्या मृतदेहाला अतिशय हुशारीनं एका डॉक्टरांच्या शेतमांगरात नेलं, जिथे कोणीही सहसा 6 महिने येत जात नाही, आणि तिथे त्या औषधांच्या छोट्याशा पडक्या घरात तिचा मृतदेह त्यानं ठेवला, आणि घरी परत आला जणू काही घडलंच नाही अशा थाटात। दरम्यान दीक्षाच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी तिचा जिवंत असेल, सुरक्षित असेल म्हणून आपल्या मुलीचा शोध सुरूच ठेवला, आणि 60 दिवसांचा म्हणजे 2 महिन्यांचा काळ उलटून गेला। पण जेव्हा सत्य उघड झालं तेव्हा पूर्ण गावकऱ्यांच्या, तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। दीक्षाचा मृतदेह जंगलात सापडला, आणि तिच्या घरावर काळं ढग कायमचं दाटून आलं। त्यांच्या मुलीवरचा त्यांचा विश्वास कायम राहिला, तिच्यासोबत तर घातपातच झाला होता। पोलिसांनी आरोपी कुणालला अटक केली। न्यायालयीन प्रक्रियेत त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी आता ठोठावण्यात आली आहे। संपूर्ण गाव या घटनेनं हादरलं आहे। सर्वजण फक्त एकच मागणी करत आहेत की या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी। मित्रांनो, ही घटना सांगते की एकतर्फी प्रेम कधीही आयुष्याचा पाया होऊ शकत नाही। जेव्हा भावना अतिरेकाला जातात तेव्हा त्यातून घातक अपराध जन्म घेतात। मुलींनी आपल्या सुरक्षिततेबद्दल सजग राहणं आवश्यक आहे, आणि पालकांनी त्यांच्या हालचालींबद्दल नेहमीच सतर्क राहायला हवं। कधी, केव्हा, कुठे काय घडू शकते हे अजिबात सांगता येत नाही, म्हणून स्वतःची काळजी स्वतः घेणं
देखील खूप जास्त गरजेचं आहे। दीक्षाला न्याय मिळायलाच हवा आणि कुणालला त्याच्या पापाची कठोरातील कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया या घटनेबद्दल नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा। भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।